आज आपण आलो आहोत श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिर गुहागर। व्याघ्रांबरी मंदिर गुहागर येथील या कमानीतून आता आपण प्रवेश करणार आहोत। आणि प्रवेश केल्यावर आपल्याला देवीचा हा खांब पाहायला मिळतो। खांबाच्या जवळ हे तुळशी वृंदावन आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला डावीकडे ह्या विरगळ पाहायला मिळतात। तुळशी वृंदावनाच्या इथे दोन्ही बाजूला देवीचे सेवक किंवा तिचे रक्षक आपल्याला पाहायला मिळतात। आणि तुळशी वृंदावनाच्या समोर हे देवीचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे। आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत। प्रवेश केल्यावर आपल्याला पहिला सभा मंडप लागतो। गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला आपल्या डाव्या हाताला सगळ्यात पहिले देवी व्याघ्रांबरीचे दर्शन होते। तिचे सुंदर रूप आपल्याला बघायला मिळते। मूर्तीच्या एका हातात त्रिशूळ, एका हातात अग्नी, एका हातात तलवार आणि एका हातात पात्र, आणि ती वाघावर बसलेली आहे। त्यामुळे ही देवी व्याघ्रांबरी आहे। व्याघ्रांबरी देवीच्या बाजूला आपल्याला शंकराची पेंड पाहायला मिळते। त्यापुढे श्रीदेव विष्णू यांचे दर्शन होते। श्रीदेव विष्णू यांच्या हातात चक्र, शंख, गदा आणि पद्म असे यांचे सुंदर रूप पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला श्री देव भैरी यांचे दर्शन मिळतं। श्री देव भैरी यांच्या पुढे त्यांच्या बाजूला आपल्याला श्री देवी जोगेश्वरी यांचे दर्शन मिळते। श्रीदेव भैरी आणि श्री देवी जोगेश्वरी हे दोघंही युद्धाला तयार असल्यासारखे त्यांच्या हातात त्रिशूळ आहेत। दोघांच्याही हातात तलवार आहे, ढाल आहे आणि दोघांच्याही हातात शंख आहे। यानंतर आपल्याला श्रीदेवी झुलाई यांचे दर्शन होते। त्यांच्याही हातात ढाल, तलवार आणि त्रिशूळ आणि राक्षसाचं मुंड आपल्याला बघायला मिळतं। दैत्यांचा नाश त्या देवी करतात। आणि यापुढे आपल्याला श्रीदेवी चंडिका यांचे दर्शन होते। त्यांच्या हातात शंख, त्रिशूळ हे आपल्याला बघायला मिळते। हे सर्व देव हे गुहागरचे ग्रामदैवत आहे। अशा या गुहागरच्या ग्रामदेवतांना आमचा नमस्कार। नमस्कार। आज आपण आलो आहोत देवी व्याघ्रांबरी देवस्थानात आणि आज आपण इथल्या सर्व पदाधिकारी सदस्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण ह्या मंदिराबद्दलची अधिक माहिती जमा करणार आहोत। तुमचं नाव? दिलीप परशुराम गुरव, पुजारी
मी व्याघ्रांबरी देवस्थानचं सेक्रेटरी अरुण शंकर गुरव, मानकरी गुरव याचा, आणि पुजारी. माझं नाव गजानन गणपत जांगळी, प्रमुख मानकरी म्हणून मी आहे देवस्थानमध्ये काम करतो. हॅलो, नमस्कार. माझं नाव चंद्रकांत हरिचंद्र साळवी. मी कुंभारवाडीचा मानकरी, म्हणजे आपण या देवस्थानमध्ये मी प्रमुख मानकरी म्हणून आहे, तसेच सदस्य देखील आहे. आणि या देवीचं जे रूप आहे ते माझ्या घरी आहे आणि ते मान सुद्धा आपल्याकडेच आहे. अच्छा. मी मुरलीधर आत्माराम बागकर. मी या देवस्थानचा एक 15-1 वर्ष खजिनदार म्हणून काम करतोय. त्या माझ्या कारकिर्दीत या देवस्थानची प्रगती चांगली होते असं मी तुम्हाला हे देतोय की ह्यापुढे अशी प्रगती होत जावी ही व्याघ्रांबरी चरणी माझी प्रार्थना आहे. नमस्कार, मी शरद कृष्ण शेटे, व्याघ्रांबरी देवस्थानचा अध्यक्ष. नमस्कार, मी अशोक वसंत जांगडी, या व्याघ्रांबरी देवस्थानचा उपाध्यक्ष आहे. त्याचबरोबर ढोल वाजवला जातो त्याचा मानकरी. अच्छा. माझं नाव प्रभाकर कृष्णा राहटे. मी इथे सल्लागार म्हणून 30 वर्ष काम करतोय. माझी 3री पिढी आज वडिलांपासून मी आणि माझा मुलगा आज याच देवस्थानशी संलग्न आहोत. आज तुम्ही कर्लेकर मॅडमने आमच्याकडे येऊन आज आदर्श आमच्या समोर ठेवला, याबद्दल मी त्यांचा प्रथम आभार मानतो. माझं नाव प्रभुनाथ मनोहर देवळेकर, संचालक म्हणून आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. नमस्कार, माझं नाव प्रशांत प्रभाकर राठे. मी तेली समाज प्रमुख मानकरी म्हणून या देवस्थानमध्ये. नमस्कार, माझं नाव नितीन मधुकर गोयतळे. मी ग्वागर खालचावड भंडारवाडा गोयतळे विभागात सदस्य आहे. गुहागर गावची ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान हे आमचं सुमारे 200 ते 250 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. हे गुहागर वेल्दूर रोडला दक्षिणमुख देवस्थान वसलेलं आहे. सदर देवस्थानमध्ये व्याघ्रांबरी देवी ही आमची वाघावर आरूढ झालेली आहे. तसेच शंकराची पिंडी, विष्णूची मूर्ती, देवस्थानचा भैरीबुवा, जोगेश्वरी देवी, झोलाई देवी आणि चंडिका देवी या विराजमान झालेल्या आहेत. या आमच्या देवस्थानच्या सगळ्या व्याघ्रांबरी देवी नवसाला पावणारी देवी आहे. बाहेरून सर्व गावातून किंवा प्रदेशातून लोकही दर्शनासाठी त्याचे येतात. ज्या शिमग्यामध्ये वाघर गावची ते पालखी ही विराजमान होऊन गावात फिरत आहे. त्यामध्ये व्याघ्रांबरी, भैरीबुवा, जोगेश्वरी, झोलाई आणि चंडिका यांच्या मूर्त्या आहेत. नमस्कार. आता आपण या नवीन ज्या पाषाण मूर्ती पाहताय संपूर्ण देवींच्या, या 23 साली त्यांचं नवीन नूतनीकरण करण्यात आलं. तत्पूर्वी ज्या पाषाण मूर्ती होत्या त्या पुरातन होत्या आणि त्या भग्नावस्थेत गेल्या होत्या. म्हणून त्यांच्या संपूर्ण चतुर्सेनेला आमच्या गावाने विचार केला की नवीन मूर्ती तयार करायच्या, स्थापन करायच्या. त्याप्रमाणे या नवीन मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. पण जुन्या मूर्ती ज्या आहेत त्या आम्ही ठरवलेलं होतं की समुद्रामध्ये विसर्जन करायचं किंवा काय करायचं, त्यासाठी तिचा कौल घेतलेला. पण तिने त्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिलेली नाही किंवा आवारात कुठेही ठेवण्यामध्ये परवानगी दिलेली नाही. तर त्या जुन्या पाषाण मूर्ती भग्न झालेल्या या आज ज्या ज्या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापन केलेल्या आहे त्याच्या बरोबर खाली ती जुन्या मूर्ती आम्ही स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यावरती नवीन मूर्ती स्थापन केलेल्या आहे. असं एकंदरीत तिने जे कौल दिलं त्याप्रमाणे त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. धन्यवाद. प्रथम मी भैरी व्याघ्रांबरी देवस्थान देवीला नमस्कार करतो आणि माझं नाव प्रभाकर कृष्णा राहटे. या देवस्थानशी जवळजवळ 65 वर्ष या माझा अनुभव आहे. हे पहिलं आमचं देऊळ 4 पाकी देऊळ होतं, त्याच्यावर कौलारू होते आणि एक पडवी होती. आणि या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे ही आमची देवी नवसाला पावणारी देवी असल्यामुळे बाहेरगावचे परदेशी लोक सुद्धा येऊन आमच्या देवीचा आशीर्वाद घेतात. पैकी हे पहिले 5 पंचपणे काम करणारे लोक
आज आमची तिसरी पिढी या देवळात काम करते. या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे तेवढ्यात प्रथम जेवढी जागा होती तेवढ्या जागेत त्यांनी या सावरकर मंडळीने बसवून त्याचा प्लॅन करून आज 4 खांब आणि त्यावर वाघाचे नक्षे असलेले असे सुंदर मंदिर होते. त्यामुळे उघडं मंदिर असून सुद्धा कधी या देवळात चोरी वगैरे काही झालेली नाही. या 65 वर्षाच्या अनुभवात मी एवढं सांगू शकतो की आम्ही शालेय वर्ग काम करत असताना देवीची सेवा करत आलो. आमचे प्रथम या देवळात 5 मानकरी होते. 2 कुणबी समाजाचे, 1 कुंभार समाज, 1 तेली समाज आणि 1 गुरव समाज. तरी सुद्धा या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीतर्फे सर्व प्लॅन करण्यात आले. याचे हिशेब सगळं व्यवस्थित हे करून 13 वार्डामध्ये विभागणी करून ह्या संपूर्ण देवळाचा हिशेब आजपर्यंत व्यवस्थित देऊन प्रत्येक वार्डात घराघरात पोचवला जातो. याचा देवदेवाचा उत्सव मोठ्या थाटात होतो. रायगड, कर्नाटक, आमच्या समाजातील रहाटे घराण्यातील कर्नाटकला स्थायिक झालेले 3 कुटुंबीय रायगड जिल्ह्यात माणगावला प्रत्येक रहाटे म्हणून आज दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेतात. त्यांना जी त्यांच्यावर काही अडचणी होत्या त्या देवीने आमच्या पार पाडल्या. ते प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेट देतात, देवळात भेटतात, आमच्या गुरुवांचा आशीर्वाद घेतात, देवीचा आशीर्वाद घेतात आणि प्रत्येक वर्षी आम्हाला त्यांचे पोट पोहोचले येते की देव आमच्या नवसाला पावले. मलकापूरचे 2, इस्लामपूरचे 2 रहाटे कुटुंबीय आज मानात त्याने आमच्या देवीचं भलं केलं. त्यांना राहायला जागा नव्हती. त्यांना इस्लामपूर पेट्रोल पंपाजवळ जागा देऊन त्यांचं कुटुंबाला त्यांचा चांगला आशीर्वाद दिला. ते या उत्सवाला येऊन आम्हाला त्यांनी स्वतः प्रत्येकी सांगितले एक दिवस मुक्कामाला देवळात राहिले. अशा नवसाला पावणाऱ्यांची भैरी व्याघ्रांबरी आज इतरत्र सर्वांना कर्दीकर मॅडमनी येथे येऊन आमची मुलाखत घेतली. याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि आज आमच्या याच्यामध्ये 3 भंडारी समाजाचे खोत होते. 1 वराटकर, 2 माधवराव भोसले आणि 3 मोहनशेठ बागकर. या 3 मिळून त्यांच्या अडीअडचणी असतील त्या भंडारी समाजाच्या कुठल्याही असल्यास देवाबाबतीत तरी मिटवतात आणि कुठलीही भानगड आमच्या याच्यात देवळात येत नाहीत. आणि मी त्यांना विनंती केली आहे की आमच्या तालुक्यात, वाघर तालुक्यात कोबिंडे येथे 2 वर्ष देव कोर्टात होता आणि मी प्रत्येक ग्रामस्थांना सांगतो की अशी अवस्था कुठे येऊ नये. आपल्या काही अडीअडचण असतील तर आपल्या कमिटीला सांगा, आपल्या ग्रामसभेला सांगा. त्या आपल्या निवडिका आपल्या अडीअडचणी निपटतील आणि प्रत्येक हिशेब हा आमच्या ग्रामसभेत दिला जातो. ग्रामसभेच्या प्रत्येक 13 वार्डामध्ये तो देऊन प्रत्येक घरोघरी तो पोचवला जातो. काही जर अडचणी असतील हिशोबात तर त्याने 2 दिवस आमची कमिटी त्यांना हे देते, अवधी देते की तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या ग्रामसभेपूर्वी मांडा, म्हणजे ग्रामसभेमध्ये जेणेकरून भानगडी होणार नाहीत. आणि प्रत्येक खर्च हा काटकसरी केला जातो. आम्ही ज्यावेळी देव घडवले त्यावेळी 6 जण चिपळूणात गेलो होतो आणि ते आमचे लवेकर, दादा लवेकर यांनी आम्हाला सांगितलं की देवामध्ये मी देवांचे घडण करताना कुठलंही कमिशन किंवा काही पैसे येत नाहीत. जेवढे खर्च असेल तेवढाच खर्च घेतो. कारण का तर मी देवाचे पैसे देवाकडे घडवले तर तो पाप मला नसून माझ्या संपूर्ण कुटुंबाला बसेल आणि त्याची माझ्या कुटुंबाची हानी होईल. तर आज तो मला मी सुखी आहे. जेवढे त्यांनी देवस्थानची घडण केली त्या देवस्थानची नावं मला सांगितली. चिपळूण तालुक्यात केली, ग्वाल्हेर तालुक्यात केली आणि ते आज सुद्धा आमचे काही किरकोळ अडचणी असतील देवाच्या ते इथे येऊन त्यांच्या मुलांना सांगितले ते तुम्ही देवळात जाऊन करा, इथे त्यांना त्रास देऊ नका चिपळूणला यायला. अशा प्रकारे आम्ही सगळे काटकसरी सगळे व्यवहार करून आमची आज कमिटी व्यवस्थित आहे. सर्व ग्रामस्थ त्याला साथ देतात, कुठे या भानगड नाही. असेच सर्व चालावं असं व्याघ्रामध्ये प्रार्थना करतो आणि मी माझं छोटंसं भाषण संपवतो. भैरी व्याघ्रामध्ये देवस्थानचे वर्षामध्ये होणारे जे कार्यक्रम आहेत ते सांगतो.
एक पौष पौर्णिमा आमचे देव विठीत जातात. विठीचा म्हणजे आमच्याकडे देवगड आहे. त्या देवड निशाण आणि देव तांबळीमान घेऊन आम्ही जातो तिथे. त्या वेळेला जाताना भैरी देवाचं चांगलं असं म्हणत जातो. ढोल ताशाच्या गजरामध्ये तिथपर्यंत पोहोचतो. त्या ठिकाणी देवगडावर जाऊन देवाची इथे स्थापना करतो. निशाण जे असते ते ओढाच्या झाडाला बांधतो. त्यानंतर परत त्या मार्गाने परत नंतर येतो. त्यानंतर महिनाभर आम्ही काही ते कळवेला जात नाहीत. त्यानंतर माघ पौर्णिमा, दुसरी पौर्णिमा जी माघ पौर्णिमा येते तेव्हा तेच आमचे देव आम्ही नेलेले असतात. ते देव आणण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी ते वाजत तेच देव आम्ही घेऊन आपल्या देवळामध्ये येतो. आणि ह्या देवळामध्ये आल्यानंतर ती पूजा करते. त्या येतानाही ते भैरवदेवाचं चांगलं म्हणत आम्ही देव इथे स्थापन करतो या ठिकाणी. त्यानंतर फाल्गुन पौर्णिमा, कारण फाल्गुन पौर्णिमा, ह्या फाल्गुन पौर्णिमाला आमच्या देवाला रूप लागतं पालखीमध्ये. ते संपूर्ण देवांच्या रूपाचं लावलं जातं. ते रूप लावल्यानंतर ती देवीचे जे मान आहेत त्या दिवसाचे, त्या मानावरती प्रत्येक ठिकाणी पालखी जाते. त्या मानाची घरे केली जातात आणि एक दिवस पालखी धुळी बनली असल्यामुळे होळीची सजावट असते. इथे होळी पेटवली जाते आणि पालखी होळीच्या वाटी फिरत असते. रात्री फिरवली जाते. दुसऱ्या वर्षी धुळवट साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवसापासून आमची भैरवी देवीची पालखी, ही पालखी प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या घरी पूजासाठी जाते. ती प्रत्येक विभाग जे आहेत, तो पहिला विभाग आहे वर्तापाट ब्राह्मणवाडी, ह्या ब्राह्मण सुरुवात होते. ब्राह्मण दुसरा विभाग आहे वर्तापाट भंडारवाडा, तिसरा विभाग वर्तापाट बाग, चौथा विभाग आहे वर्तापाट दुर्गादेवाडी, पाचवा विभाग येतो तो खालतापाट ब्राह्मणवाडी, सहावा विभाग येतो तो खालतापाट भंडारवाडा, सातवा विभाग येतो तो खालतापाट भाटी, आठवा विभाग येतो तो खालतापाट जांगळेवाडी, नववा विभाग येतो तो कीर्तनवाडी, तर 10वा विभाग येतो तो कुंभारवाडी, 11वा विभाग येतो तो चोनारवाडी, 12वा विभाग येतो तेलेवाडी आणि 13वा विभाग जो येतो हा 13वा विभाग हा गुरुवाडी, म्हणजे आता आपण बसलो या ठिकाणी गुरुवाडी हा विभाग 13वा येतो. त्यानंतर ही पालखी झाल्यानंतर संपूर्ण त्या राखण दिली जाते. पालखी उप उतरलं जातं, राखण दिली जाते. ते पालखीचा उपाक झाल्यानंतर जागरी पौर्णिमा आमच्या इथे देवळामध्ये साजरी केली जाते. पौर्णिमेला जागर पौर्णिमा म्हणतो. म्हणजे त्यावेळेला जागर पौर्णिमेला इथे पोहते घरी जे आपण पोथी बांधतो गळ्या हातामध्ये वगैरे, ते पोथी प्रत्येकाच्या घरी दिली जातात, वाटप केलं जातं. त्यावेळेला जागर पौर्णिमेच्या देव दिवाळीचा उत्सव येतो. मग त्यावेळेला दिवाळी येते. दिवाळी त्या दिवाळीला प्रत्येकाच्या घरी, म्हणजे इथून आम्ही तांबट दिवा घेऊन प्रत्येक घरी फिरतो. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर प्रत्येक दरवाजावरती पाट टिळे लावले जातात, कुंकवाचे पाट टिळे लावले जातात आणि ते आम्ही प्रत्येक घरी दिवा फिरवायला गेल्यानंतर देव दिवाळीचा उत्सव आमच्या नंतर देव दिवाळी येते. तर देव दिवाळीला आमच्या इथे मोठा कार्यक्रम या ठिकाणी उत्सव साजरा होतो जत्रावरती. त्या जत्रावरती आमच्या इथे देवीचे रुपये प्रत्येक देवळाला लावले जातात आणि मोठा कार्यक्रम होतो देव दिवाळीचा. आणि तो जो कार्यक्रम झाला तर संपूर्ण गावातले लोक, ग्रामस्थ, इथे महिला उपस्थित असतात आणि मोठ्या कार्यक्रम साजरा झाल्यानंतर त्या ठिकाणी जी माणसं असतात, म्हणजे दुकान सादर असतात, फाटली असतात, सर्व विषय होत असतात. आणि याबरोबर सगळे आमचे जे मानकरी आणि ही देवस्थानची कमिटी हे सर्व त्या उपस्थित राहून तो कार्यक्रम विषय साजरा केला जातो. तर पालखी जातात, ती पालखी आमची फिरते. त्यामध्ये दुसरा विषय असा असतो, आमच्या इकडे गुहागरमध्ये पालखी लोटण्या घेणा कार्यक्रम असतो, समाउत्सव. हा काही ठिकाणी काही वाड्यातून होतो, काही वाड्यातून होत नाही. पण समाउत्सव पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी असते. म्हणजे गुहागर तालुक्यातले 17-18 गावाचे ते समाजासाठी उपस्थित असतात. हा एक विषय महत्वाचा विषय आहे. नमस्कार, मी चंद्रकांत हरिचंद्र साळवी, गुहागर कुंभारवाडी. आज प्रथमतः बघायला गेलं तर आज व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर आज ग्रामदेवतेचे आम्ही प्रमुख मानकरी म्हणून श्री अरुण शंकर बिबिराव, तसेच मी स्वतः चंद्रकांत हरिचंद्र साळवी, त्यानंतर प्रशांत प्रभाकर रहाटे, गजानन गणपत जांगळी आणि
5 नंबरला आहेत ते सुधीर कृष्ण जांगळे. असे आम्ही ह्या देवस्थानचे 5 मानकरी. आज हे मानकरी पिढीजात चालू झालेत. म्हणजे माझ्या माहितीनुसार माझे खापर पंजोबा, माझे आजोबा, माझे वडील, त्यानंतर आता मी आज या पंचकमिटीवर मी कार्यरत आहे. आणि आज हे पंचकमिटी हे घराणेशाहीतून चालत आलेली आहे. तर एक बघता की ह्या पंचकमिटीचे काम म्हणजे देवस्थानचे जे इथली जी कामं असतात, त्या खुऱ्या असतील, देणी मागणी असतील, किंवा इथे जत्रा असते, देवदिवाळी असते, तर त्या सगळं जे काम असतं देवस्थानचं ही पंचकमिटी करत असते. त्या पंचकमिटीच्या माध्यमातून देवस्थानची सगळी कामं होत असतात. तसेच आज आमच्या 5 जणांमध्ये पूर्वी महाजन होते, तेव्हा अध्यक्ष नव्हते, आणि 5 मानकरी आणि 1 महाजन म्हणून असे हे 6 जण हे काम त्यावेळी पाहत होते पूर्ण देवस्थानचं. तसंच आज देवळाच्या संदर्भात बोलायचं झालं देवांच्या बद्दल, तर जे देवीचे जे गुरव आहेत, आज 3 गुरव आहेत ते जे आपल्या आठवड्या प्रत्येक आठवड्याची त्यांच्या पाळ्या असतात. त्याच्यामध्ये अरुण शंकर गुरव हे 1 नंबरचे आपले गुरव, 2 नंबरला दिलीप गुरव, त्यानंतर दीपक गुरव, असे 3 गुरव आहेत. आज ते पाळीपाळीने आपल्या देवीची पूजा अर्चा सेवा चाकरी करतात, आणि हे सुद्धा त्यांचं मान अगदी वडिलोपार्जित आहे. तसं चालत आलंय. तसंच आज बघायला गेलं तर आमचं देऊळ हे पहिलं 4 पकी होतं, आणि मला माझ्या माहितीनुसार त्या देवळाच्या जी पिंजरी होती तिला मला वाटतं खिळा नव्हता मारलेला. त्या बिना खिळ्याची म्हणजे चुकांची बिना खिळ्याची अशी त्याची सांगड घातलेली होती पिंजरीला. अशा पद्धतीचं आमचं 4 खांब असलेलं एक मंदिर होतं ग्रामदेवतेचं. आणि त्यानंतर मग आता एक आमची कमिटी स्थापन झाली, आणि कमिटी स्थापन झाल्यानंतर मग मंदिराचं जीर्णोद्धार करणं हे ठरलं. तर कमिटीने निर्णय घेऊन आज आपला जीर्णोद्धार झालेला आहे, आणि असे बघता चांगल्या प्रकारे आपण देऊळ आज इथं आपलं उभं आहे ग्रामदेवतेचं. त्यानंतर त्याच पंचकमिटीने थोडे दिवस आपले देव जीर्ण झाले होते, तर ते पुन्हा आपलं त्याची नवीन पाषाण मूर्ती स्थापन करण्यासाठी आज पुन्हा आपण या कमिटी म्हणजे अध्यक्ष आणि ते आपण सगळे पंच कमिटी म्हणा किंवा सगळे सदस्य, चतुर्सीमा कमिटी सदस्य यांनी सर्वांनी मिळून याची आपण जीर्णोद्धार करण्यासाठी देवीला कौल लावला, आणि देवीने कौल दिला, आणि त्या पद्धतीत आपण आज तिथं देवीचे रूपे म्हणजे आपण मूर्त्या, पाषाण मूर्त्या आपण स्थापन केलेल्या. अशा पद्धतीचं आज आम्ही देवस्थानचं कामकाज आपण इथे बघितलं जातं. आणि माझे सहकारी आज उपाध्यक्ष यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलीच आहे की कार्यक्रम कसे कसे घेतले जातात, कशा प्रकारे घेतले जातात हे आपल्याला सांगितलंय. त्याबद्दल मी आता पूर्ण माहिती देणं गरजेचं नाहीये. परंतु अजून एक गोष्ट आहे म्हणजे की देवीचं जे रूप आहे ते देवीचं रूप आमच्या मूळ घरामध्ये आहे. आज माझे आजोबा म्हणा गणपत कुंभार, त्यानंतर माझे वडील, आज या देवीचं रूप आमच्याकडे असून तिथे त्याची पाळणूक व्यवस्थित केली जाते. माझ्या इथून रूप नेण्याचा प्रयत्न झाला होता पण देवी जायला तयार नाहीये. अशा पद्धतीचं, कारण आपण त्या पद्धतीत देवीची सेवा जागरी करतोय. कारण तिथे आपण जेव्हा देवीचा घट बसवतो तर त्या टायमाला ते घट बसवल्यानंतर सुद्धा त्याची पाळणूक केली जाते. पण ती भयंकर असते. तिथे कुठची लेडीज आतमध्ये येता कामा नये. इव्हन तिथे आम्ही जो घट बसतो म्हणजे मीच आज वर्षानुवर्ष, माझे 26 वर्ष झालं माझ्या लग्नाला, पण लग्न होऊन 26 वर्षात आम्ही जोडा म्हणून आम्ही बसतो, पण माझ्या मिसेसला आजपर्यंत अडचण आलेली नाही. हे या देवीचं सत्व आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा किरका इथून निघते, किरका म्हणजे आपल्या देवीचं रूप उतरतं, भवनी होते, रूप उतरल्यानंतर देवीची चाक किंवा देवांची चाक आपल्या काढण्यासाठी, कारण दोन्ही फिरून आल्यानंतर देवांवर सुद्धा रोष राग सगळं असतं, तर ते निघून जावं सीमेच्या बाहेर. आपल्याकडे 3 सीमा आहेत. इकडे आपल्याकडे बघितलं तर एक समुद्र आहे, एक आपल्या वरच्या पाठ साईडला रानवी पर्यंत जाते, एक खालच्या पाठात जाते सीमेत, आणि एक वरती आपले जे मँगो विलेज आहे हे ती सीमा आपण धरतो तिथे जाते. तर ती किरका जाताना
ती किरका जेव्हा इकडून जाते त्या टायमाला माझ्या घरातून सुद्धा किरका काढली जाते. का तर ते ह्या देवी माझ्या घरी आलेल्या असतात. म्हणजे ज्या पालखीतले जे रूप आहे देवीचं ते माझ्या घरी असतं. मग ते माझ्याकडून आम्हाला सुद्धा जाचक होऊ नये यासाठी म्हणून ते आमच्या घरातून सुद्धा तो किरका काढली जाते. अशा प्रकारचा एक इतिहास आहे. आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून हा देवस्थानचा कार्यक्रम म्हणत सगळा कारभार किंवा देणी मागणी असू देत, पालखी असू देत, ते आम्ही सर्वांनी मिळून एकजुटीने आम्ही करतोय आणि हे जोपासतोय. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप परशुराम गुरव, वाघर श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचे पुजारी. आज मी सर्वप्रथम सांगतो तुम्हाला की देव वेठीस जाणं म्हणजे काय. तर पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा ह्याच्या मधल्या काळ 1 महिन्यामध्ये देव हे संपूर्णपणे रजेवर गेलेले असतात. आणि त्यावेळी असं प्रचलित आहे की देव ज्यावेळी वेठीस जातात, रजेवर जातात, त्यावेळी कोणत्याही प्रकारचं धार्मिक विधी घरातून किंवा इतर कुठल्याही ठिकाणी करू नयेत असे एक संकेत आहेत, हे केले जाते. आणि आता मी मूळ याच्यावर येतो, देवीला कळे लावणं. कळे लावणं म्हणजे आपण कोणाच्या अडीअडचणी असतात त्या देवाकडे त्याचं गाऱ्हाणं घातलं जातं, देवाकडून ते सोडवून घेतले जातात. तर त्या आमच्या इथे अशी प्रथा आहे की कळे लावण्यासाठी निगुरडीच्या झाडाची जे कोवळे फुलं असतात, कळे असतात, ते लावले जातात. आणि ते उपलब्ध नसले तर रुईची फुलं लावली जातात. आजकाल लोकांचे जे काही अडीअडचणी असतात त्यांचे शहानिशहान निवारण करण्यासाठी तिच्याकडे ते गाऱ्हाणं घातलं जातं. त्यावेळी उजवं आणि डावं असे फुलं मागितले जातं. खरं असेल तर उजवं दे, खोटं असेल तर डावं दे, किंवा काही अडचण असेल तर उजवं दे, नसेल तर डावं दे, असं ते गेलं. त्याप्रमाणे देवी जो कौल देईल आणि त्याप्रमाणे जे पुढे काय आणखीन कुठले काही कार्यक्रम करावे लागले असेल, कोणा देणं मागणं द्यायचं असेल तर ते दिलं जातं. आणि त्याच्यातून त्या व्यक्तीचं जे काही संकट असेल ते पूर्णपणे निघून जातं आणि ती देवी त्याला आशीर्वाद देते. असा तो प्रकार आहे. नमस्कार. आज इथे देवी भैरी व्याघ्रांबरीच्या इथे सगळे विश्वस्त पदाधिकारी, सगळे मान्यवर इथे आहेत उपस्थित. आणि त्यांनी आज इथे शूटिंग करायला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्यातर्फे मी देवीच्या चरणाशी नृत्याद्वारे मी तिची सेवा सादर करत आहे. आणि त्यासाठी मी गाणं निवडलं आहे ऐगिरी नंदिनी. पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता.